नागपूर मुंबई महामार्गावर SGS हॉस्पिटलजवळ मंगळवारी दुपारी अंदाजे 12 वाजता एक भीषण अपघात घडला। भरधाव वेगाने येणारे स्कॉर्पिओ वाहन MH12 NZ0057 कोपरगावच्या दिशेने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि ते थेट साई जनार्दन हॉटेलजवळील गोदावरी जनरल स्टोअर्समध्ये घुसले। या घटनेत 3 ते 4 जण जखमी झाले असून अपघाताआधी याच वाहनाने एका दुचाकी स्वाराला धडक दिल्याची माहिती मिळाली आहे। ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून फुटेजमध्ये स्कॉर्पिओ अत्यंत वेगाने येताना आणि अचानक अनियंत्रित होऊन दुकानात घुसतानाचे दृश्य स्पष्टपणे दिसत आहे। अपघातानंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला। नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने मदत कार्य सुरू केले। प्राथमिक तपासात वाहन चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे, कारण पोलिसांना गाडीमध्ये मद्याच्या बाटल्या आढळून आल्या। त्यामुळे नशेत वाहन चालवल्यामुळेच हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। या अपघातात गोदावरी जनरल स्टोअर्सचे मालक आकाश विलास गोंदकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। गाडीच्या जोरदार धडकेमुळे स्टोअर्समधील साहित्य उद्ध्वस्त झाले असून दुकानाचा मोठा भाग मोडीत निघाला आहे। अपघातात जखमी झालेल्यांवर जवळच्याच SGS हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। घटनेनंतर कोपरगाव शहर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत वाहन चालकाला ताब्यात घेतलेले असून सखोल चौकशी सुरू आहे। या प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत। RGS कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा स्टुडंट आहे, फायनल इयरचा। मी गावातून आल्यानंतर इथं थांबलो दुकानावर सामान घेण्यासाठी आणि तिथून ती स्कॉर्पिओ गाडी जोरात आली आणि जोरात आल्यानंतर ती एकदम फास्टमध्ये होते आणि समोरून एक आजोबा होते आणि 2 महिला होत्या त्या गाडीवरती। त्यांना तर उडवलंच त्यांनी, पण इथं आल्यानंतर त्याची कंट्रोलच्या बाहेर गेल्यानंतर गाडी सरळ आली आणि दुकानाला धडकली आणि मी पण दुकानपाशी उभं होतो आणि माझी पण गाडी धडकली आहे आणि बाकी काही नाही झालेलं। माझ्या गाडीचे पण पुन्हा जखमी झालेले एक आजी जोरात पडलेले आहेत आणि त्याच्यासोबत दुसरी एक महिला होती आणि एक आजोबा होते। तिघांना तर लागलेले आहे, पण बाकीचं इथं दुकानावरती तर दुखापत नाही झाली, पण नुकसान भरपूर झालेलं। त्याच्यामध्ये दुकान आणि गाडी पण गेलेली। माझं नाव आकाश विलासराव गोंदकर, SGS नागपूर हायवे रोडला माझं दुकान आहे, हे साई जनार्दन हॉटेलपाशी। एक ओव्हर स्पीड ड्रिंक केलेला ड्रायव्हर रस्त्याने आला। त्यांनी 2 व्हीलरवर असलेल्या एक महिला आणि एक माणसाला उडवले आणि ती गाडी त्याची मिस झाली आणि ती डायरेक्ट माझ्या दुकानामध्ये शिरलेली आहे। माझं 2 लाखाचं ज्यूसचं मशीन आहे। आता दुकान बांधून फक्त मला 1 वर्ष झालेले होतं। नवीनच दुकानाचे बांधकाम झालं होतं। माझं दुकानामध्ये माल आहे, माझे 3 डीप फ्रीज, 1 डीप फ्रीज, 2 साधे फ्रीजचं नुकसान झालेलं आहे आणि कमीत कमी 3.5 ते 4 लाखाचा माल होता माझ्या दुकानामध्ये। तो पूर्णपणे नुसतं हे झालं, खराब। आम्ही स्वतः बसलेलो होतो। मी गाडीचा आवाज ऐकला आणि मी बाजूला पळालो, त्याच्यामुळे मी वाचलो। मी उडी मारून बाजूला पळालो, त्याच्यानंतर नाही तर माझाही अपघात झाला असता तिथं। हो, इथं माझ्या दुकानाशेजारी 2 मुलं होते, ते थोडेसे जखमी झाले आणि त्याच्यानंतर जे बाहेर उडवलेले त्यांना SGS हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे। मला माझ्या दुकानची सर्व भरपाई पाहिजे आणि माझं इथून पुढे जे महिनाभर 2 महिने माझं दुकानाचं मी त्याच्यावरच पूर्णपणे निर्भर आहे। मला जेही नुकसान होईल त्यांनी भरून द्यावी, हीच माझी मागणी आहे।